रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये। तर आजच्या व्हिडिओचा कंटेंट असा आहे की तुम्ही बघू शकता, जरा युट्यूबला जरा एक्सप्लोर केलं तर असं समजलं की जरा साऊंड मिनी साऊंड कॉम्पिटिशन लय ट्रेंड मध्ये, आणि तुम्हाला तर माहिती आहे कुठला पण ट्रेंड आपल्यापासून सुरुवात होतो। तर आपल्याच कॉलनीतली काय काय पोरांचे शॉक असले, शॉक सस्ते शॉक नसतात, महागडे शॉक असतात डायरेक्ट। तर जलवा आहे हमारा असं आहे की आपल्याच कॉलनीतल्या पोरांना पण साऊंड बनवायचा ना, आणि हे सगळे क्रिएशन हे ह्या पोरांचं आहे। आणि हे क्रिएशन असं आहे की प्रत्येकाने आपापला साऊंड बनवलाय, आपापल्या साऊंडला आपापल्या नावाची सिरीजला आपलं नाव दिलेलं आहे। तर साऊंडचं नियोजन कसं आहे, साऊंड कसे बनवलेत, साऊंडला किती काय काय मटेरियल लागलंय, ते सगळं आपण पोरांकडनं जाणून घेऊ। तर आपल्याकडनं 3 सिरीज आहेत, VK77 विराज भाऊची, प्रत्येक ऑडिओ प्रत्येक भाऊचं, आणि ह्याचं नाव काय रे, गायकवाड नॉईस। कोणाचं तुझं नाव? अनुजचं। तर तुझं काय नाव? अकुलचं। गायकवाड गजब बेइज्जती है। अकुलचं। तर विषय असा आहे, ह्याला काय काय लागतंय, ह्याचा किती खर्च येतोय हे बनवायला, कसं काय काय विषय, तुम्हाला पण जर बनवून घ्यायचं असेल तर आपली पोरं सगळं तुम्हाला बनवून देणार, बारीक गोष्टीपासून ते मोठ्या गोष्टीपर्यंत काय पण असेल तर तुम्ही जाणून घ्या। आता ही सगळ्याची माहिती तुम्हाला विराज नाहीतर प्रतीक, आता त्यांच्याकडनं माहिती घ्या, मी तुम्हाला सांगतो। माझं नाव विराज आहे, माझी एक बेस 2 टॉपची सिरीज आहे, आणि वेनम सिरीज आहे, आणि लाकडाची आणि आर कॅबिनेट मध्ये बनवली। एक बेसची सिरीज आहे, एक बेस 2 टॉपची, फुल MDF मध्ये मटेरियल क्वालिटी मध्ये, आपली लेझर कट मध्ये जाळी, आणि कुणाला पाहिजे असेल तर खाली दिलेल्या आयडी वरती तुम्ही DM करू शकता, DM करून टाका। आणि कसं काय नियोजन आहे, त्याला खर्च किती आलाय? आतापर्यंत तरी खर्च 2 सिरीज बनवल्यात, तिला एका सिस्टीम मागं 9,000 रुपये खर्च आलाय। प्राइस मध्ये तुम्हाला कमी जास्त केलं, प्राइस मध्ये कमी जास्त केलं जाईल, तुम्ही फक्त खाली दिलेल्या आयडीला मेसेज करा, तुम्हाला आयडी डिस्क्रिप्शन मध्ये पण देतो। आणि तिसरी सिरीज कोणाची आहे? तिसऱ्या सिरीजचं इंट्रोडक्शन दे ना, गायकवाड नॉईस। माझं नाव अकुल आहे, माझी सिरीज गायकवाड नॉईस आहे, मी घरी बनवली सिरीज, आणि याच्यामध्ये 2 6 इंची बेस आहेत, आणि हिला बनवायला खर्च मला 5,000 आला। ओके, इंट्रोडक्शन तुम्हाला दाखवणार आहे, कुठला साऊंड कसा वाजतोय आणि तुम्हाला कुठला आवडतोय। कॉम्पिटिशन पण होणार आहे। 2 मिनिट इंट्रोडक्शन देऊ द्या। तर कुठले साऊंड कसे वाजतात आणि तुम्हाला कुठला साऊंड आवडतोय कमेंट करून नक्की सांगा। साऊंडच्या प्राइस तुम्हाला सांगितलेले आहेत, आणि तुम्हाला पण जर असल्यामध्ये इंटरेस्ट असला तर खाली दिलेल्या आयडी वर तुम्ही DM करा, प्राइस मध्ये कमी जास्त होणार, 100% होणार, फक्त तुम्ही DM करा, माहिती घ्या। आणि आता बघू आपण कुठला साऊंड कसा वाजतोय आणि कोणाचं जास्त वाजतोय। तर पहिल्यांदा आपण घेऊ VK77चं, वाजव रे। फायनली विराज ऑडिओ चॅनल, विराज 77+ ची पण तुम्ही टेस्टिंग बघितलेली
गायकवाड नॉईसचा तुम्ही साऊंडचा आवाज बिवाज सगळं बघितलेलं आहे, टेस्टिंग दिलेली त्यांनी. हे तर फक्त टेस्टिंग आहे, अजून साऊंड कॉम्पिटिशन होणार आहे. म्हणून स्टे ट्यून गाईज आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर फायनली आता वळू आपण प्रतीक ऑडिओकडं. तर प्रतीक भाऊ वाजव रे. प्रतीक भाऊ कुठे गेला? वाजव ते, लाव ना. कर चालू. तर फायनली तुम्ही तिन्ही पण सिरीजचा आवाज बघितलेला आहे आणि आवाज कसा वाटतोय आणि तुम्हाला कुठल्या सिरीजचा जास्त आवाज वाटतोय ते कमेंट मध्ये नक्की सांगा. तर विषय आता एका गोष्टीकडे वळू आपण, खर्चाकडं. तर हे आहे गायकवाड नॉईसचा अध्यक्ष. किती खर्च आला रे बाई ह्याला? 7-8. म्हणजे काय काय मटेरियल काय काय वापरलं तुम्ही सांग बाई कॅमेऱ्यात. मटेरियल काय 2 बेस आणि हाईस वापरले. कुठून बनवून घेतलं, काय केलं? घरी बनवलं. तर त्यांनी घरी बनवलेलं आहे आणि तुम्हाला पण अशा कस्टमायझेशन नुसार जर काय पाहिजे नसेल तर भाऊशी कॉन्टॅक्ट करा. मी खाली आयडी देतोय. आणि सनबोर्डने बनवलं आणि सनबोर्डने बनवलंय. त्याचा सनबोर्डचा काय विषय तुमच्या भावाला माहिती, पण त्याला माहिती. तुम्हाला माहित असेल तर तुम्ही पण त्याच्यानेच बनवा, तुम्हाला आवडत असेल तर. आता आपण जो प्रतीक ऑडिओकडे, तर काय काय विषय तू काय काय वापरलंय त्यात? ही पहिली लेअरिंग प्लाय मध्ये केलेली आहे. त्याच्यावरती प्रिकॉशन म्हणून MDF चढवलाय. MDFच्या वरती रोलर ग्रेड पेंट वापरलाय, जो की प्लाय साठी स्पेशली यूज होतो. त्याच्यानंतर जाळी कडवळ आपण, जाळी ही लेझर कट मध्ये प्युअर फिनिशिंग भेटते आणि जरा हेवी जाती पण भेटते, चांगली असते क्वालिटी. म्हणजे अशा कस्टमायझेशन नुसार किंवा दुसऱ्या कस्टमायझेशन पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला आयडी देतो. अशाच सेम कस्टमायझेशन नुसार पाहिजे नसेल तर प्राइस मध्ये तो तडजोड करण तुमच्या भावासारखी 100% तो पण प्राइस मध्ये काहीतरी तडजोड करण. आणि आता जाऊ आपण VK77 कडे. तर काय खर्च लागलाय त्याला? विजय प्रतीक भाव काय, विजय विराज भाव काय खर्च लागलेला आहे? 20,000 रुपये खर्च झालाय. 20,000 रुपये खर्च झालाय. त्याला जाएंगा पुरा. आणि 2 हाईस टाकल्यात आणि 8 इंचचा एक बेस, निऑन लाईटीमुळे खर्च वाढलेला आहे. आणि आरे कॅबिनेट आरे कॅबिनेट मध्ये बनवतात ना, तिथून बनवतात. ओरिजिनल साऊंड जिथून बनतात तिथून विराज भाऊने बनवलेले. तर आवाजाच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज, नो कॉम्पिटिशन. इथं काही विषयच नाही. ऑन टॉप जलवा आहे हमारा. ऑन टॉप सध्या तरी ऑन टॉप चालू आहे. अजून पुढे आपली कॉम्पिटिशन होणार आहे आणि तुम्ही ठरवणार आहेत की कुठला साऊंड जास्त वाजतोय. तर तिन्हीचं पण प्राइस रेट कस्टमायझेशन तुम्हाला दाखवलेलं आहे. आता आपण वळूयात साऊंड कॉम्पिटिशन कडे. तर पहिल्यांदा कुठल्या 2 सिरीज मध्ये साऊंड कॉम्पिटिशन करायची ते पण पोरच ठरवणार. आपल्याला तुमच्या भावाला यातलं 0% नॉलेज आहे. भावाला फक्त ऐकाय आवडतं म्हणून भाऊ ऐकतोय आणि भाऊ ट्रेंडिंगला व्हिडिओ चालू आहे म्हणून ट्रेंडिंगला व्हिडिओ बनवतोय. नाहीतर आपल्याला यातलं काही नॉलेज नाही. बोलत करायची रे कुठल्या 2 साऊंड मध्ये पहिल्यांदा? VK77 आणि गायकवाड नॉईस मध्ये पहिल्यांदा कॉम्पिटिशन होणार. आता कुठला वाजतोय कुठला नाही ते तुम्ही कमेंट करून सांगा आणि तुम्हीच ठरवा. त्याचा लावायचा रे, दोघांनी लावल्यावर सोबत लावा. तर विषय असा आहे, मी तुम्हाला गाणं सांगणार होतो कुठलं कोणाचं आहे, पण नेमका विषय असा ये बाते बताई नाही जाते. भाऊने डायलॉग टाकलेला आहे आणि खरा विषय. आता गाणी चालू झाले की तुम्ही सांगायचं कुठलं कोणाचं होतं, कॉम्पिटिशन कोण जिंकतंय ते पण तुम्ही सांगायचं. तर लाव रे, तुझा खरा आवाज खोलते लावते कधी
few moments later. तिथं स्वतःला वन साइड किंग म्हणताय ना तुम्ही, तिथंच वन साइड किंग घ्या आम्ही. चलने वाले चलो, बर्तन बाजू से चलो. तर फायनली सगळ्या सिरीजचा तुम्ही आवाज बघितलेला आहे. सगळ्या सिरीजचं कसं वाजतंय कसं नाही तुम्हाला पण काय गजब बेइज्जती है. चालू. तर फायनली तुम्ही सगळ्या सिरीजचा आवाज बघितलेला आहे. कुठल्या कुठल्या साऊंडचा कसा आवाज येतोय, त्याचं कस्टमायझेशन किती किंमत आहे काय नाही तुम्ही सगळं बघितलेलं आहे. तुम्ही सगळं बघितलेलं आहे. तर आता फायनली आता वेळ आली कॉम्पिटिशनची. कॉम्पिटिशन मध्ये कोण जिंकतंय कोण नाही तुम्ही सगळं बघू शकता. कॉम्पिटिशन कोण जिंकतंय कोण नाही तुम्ही बघू शकता आणि डिसाईड तुम्ही करणार आहे की कॉम्पिटिशन कोण जिंकतंय.
2,000 years later. तर फायनली तुम्ही सगळ्या सिरीजचे आवाज बघितलेले आहेत आणि कुठली कुठली सिरीज कशी कशी वाजते तुम्ही सगळं बघितलेलं आहे. आता विषय असा आहे की तुम्ही ठरवणार आहेत की कुठली सिरीज सगळ्यात जास्त वाजते आणि त्या सिरीजवर आपण पार्ट 2 घेऊन येणार आहे. एवढ्यावरच नाही थांबणार, ह्या व्हिडिओचा पार्ट 2 पण नक्कीच येणार आहे. आणि कुठली सिरीज सगळ्यात जास्त वाजते ते नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि बेल नोटिफिकेशन ऑल वर प्रेस करा. कोण जिंकतंय माझ्या हिशोबाने त्याला आपल्याकडनं काहीतरी नियोजन असणार आहे. आणि पोरं म्हणतात काहीतरी कुठेतरी बाहेर नेलं पाहिजे. तर मी तुम्हाला एक विषय सांगतो, व्हिडिओ जर 5 केला गेला तर पोरांना भेळ खायला, व्हिडिओ जर 10 केला गेला तर पोरांना कुठे जायचं? स्टारबक्स. नाही रे, बजेट खाल्लेले. व्हिडिओ जर बर्गर खायला. 50 केला गेला तर सगळी पोरं मॅकडॉनल्ड्सला. आणि व्हिडिओ जर 1 लाखाला गेला तर सगळ्या पोरांना स्टारबक्सला. असं नियोजन आहे. म्हणा आता तुम्ही ठरवायचं. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेवढं जास्तीत जास्त शेअर करा येईल तेवढं करा. काय सांगायचं लास्ट एक गाणं. आणि व्हिडिओचा पार्ट 2 पण नक्कीच येणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा. आणि पुढच्याच रविवारी येणार, विराज भाऊ म्हणला म्हणजे पुढच्याच रविवारी येणार. आणि त्यावेळेस जरा काहीतरी अपग्रेड व्हर्जन असणार आहे. तर विषय असा आहे, आता तुम्ही सगळे साऊंड बघितलेले, सगळ्यांचं झालेलं आहे, तुम्ही ठरवणार आहे. आमच्या हिशोबावर काहीच नाही, माझ्या हिशोबाने कुठला वाजलाय तो आपण पार्ट 2 मध्ये रिव्हील करू. तर पोरांच्या हिशोबाने शेवटचं एक गाणं वाजवायचंय आणि आपल्याला आजचा व्लॉगचा एंड इथंच करू. तर भेटूया उद्याच्या एका नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत चॅनलला करून ठेवा सबस्क्राईब, व्हिडिओला करून ठेवा लाईक. VK 77 जिंदाबाद, गायकवाड नॉईस जिंदाबाद आणि प्रत्येक ऑडिओ जिंदाबाद. तर बेल नोटिफिकेशन ऑल वर प्रेस करा. तर व्हिडिओचा करू इथंच एंड. पोरांच्या हिशोबाने एक शेवटचं गाणं वाजू आणि व्हिडिओचा करून टाकू एंड. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय. सह्याद्री. Mangesh. I like New York, cho cho cho. She not let me in the camera.